पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात म्हणून त्या खाव्यात असं कितीही सांगितलं तरी पालेभाज्यांमध्ये असलेली शेपूची भाजी मात्र अनेक जणांना आवडत नाही, कारण ती खाल्ल्यावर सतत करपट ढेकर येत असतात। परंतु शेपूच्या भाजीमधील पौष्टिक तत्व तसंच ही भाजी करण्याची पद्धत पाहिल्यावर तुम्ही ही भाजी पुन्हा पुन्हा बनवाल एवढं मात्र नक्की आहे। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। शेपूची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी शेपू साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही शेपूची सुकी भाजी आपण मुगाची डाळ घालून करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी ही अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ही मुगाची डाळ आपण 2 ते 3 पाण्याने धुवून एक 15 मिनिट पाण्यात भिजत घालणार आहोत। तोपर्यंत आपण इकडे शेपू कापून घेऊ। शेपूच्या भाजीच्या या कोवळ्या काड्यांसहित आपण ही भाजी कापून घेणार आहोत। तशी शेपूची भाजी आरोग्यासाठी फार गुणकारी असते, पण शेपूच्या भाजीला थोडासा उग्र वास असतो, म्हणून आपण ही भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत जेणेकरून ह्या भाजीला उग्र वास येणार नाही। तर इथे आपली शेपू कट करून झालेली आहे। आता या भाजीसाठी मी छोटंसं वाटण करणार आहे। त्यासाठी मिक्सरमध्ये घेणार आहे 3 मिरच्या, 7 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1 टीस्पून जिरं आणि आता एवढं हे मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता नेक्स्ट प्रोसेस, शेपूच्या भाजीसाठी 2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यावर मोहरी घ्यायची आहे 1/2 टीस्पून, नसेल आवडत तर स्किप करा। जिरं घ्यायचं आहे आपल्याला 1/2 टीस्पून। जिरं आणि मोहरी छान तडतडल्यावर ही मिरची लसूण आपण जी वाटून घेतली होती ती इथे आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। मिरची आपण न भाजताच घेतली होती, म्हणून लो फ्लेमवर आपल्याला ही मिरची इथे व्यवस्थित फ्राय होऊ द्यायची जेणेकरून तिचा कच्चापणा कमी होईल। आता काय करायचं आहे आपल्याला, मुगाची डाळ घालून आपण शेपू करतोय, तर आधीच आपण 15 मिनिटं डाळ ही पाण्यात भिजत घातली होती, तिला इथे आपण फोडणीत ॲड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित परतून झाल्यावर एक 5 ते 7 मिनिट कढईवर झाकण ठेवून ही मुगाची डाळ आपण शिजवून घेणार आहोत। आता एक 5 ते 7 मिनिटांनंतर डाळ मिक्स करून घ्यायची आहे, कारण अजून आपण शेपूसोबत पण ही डाळ शिजवून घेणार आहोत। आता या स्टेजला आल्यावर शेपू आपल्याला इथे ॲड करायचा आहे। मिक्स करून घेऊ मुगाच्या डाळीमध्ये शेपू। फक्त शेपूच्या उग्रवासामुळे जर तुम्ही ही भाजी खात नसाल ना, तर कदाचित तुम्हाला या भाजीचे फायदे माहितीच नाही आहेत असं म्हटलं तरी चालेल, पण या पद्धतीने तुम्ही जर ही भाजी बनवून बघाल ना तर तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। आता हळद घालू आपण 1/2 टीस्पून। मिक्स करून घ्यायचं आहे हळद आधी शेपूसोबत। त्यानंतर 1 चमचा दाण्याचं कूट घालायचं आहे। इथे दाण्याचं कूट पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। त्यानंतर मीठ घ्यायचं आहे चवीनुसार। मिक्स करून घेऊ। मीठ घातल्यानंतर भाजीला बऱ्यापैकी पाणी सुटतं आणि ह्याच पाण्यात आपण झाकण झाकून एक 5 मिनिट ही शेपूची भाजी आणि मुगाची डाळ शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटांनंतर झाकण उघडून बघू। डाळ इथे आपल्याला गळू द्यायची नाही आहे, म्हणजे जास्त शिजवून घ्यायची नाही आहे, नाहीतर तिची चव जाते। मस्त स्मेल येतोय शेपूच्या भाजीचा आणि मुगाची डाळसुद्धा आपली इथे परफेक्ट शिजलेली दिसते। तर अतिशय झटपट आणि अतिशय हेल्दी अशी शेपूची भाजी इथे आपली शिजवून तयार आहे। तुम्ही बघू शकतात भाजीला कलर अजिबात काळसर आलेला नाही आहे, मस्त हिरवीगार दिसते आपली शेपूची भाजी आणि डाळसुद्धा तेलात आधी शिजवून घेतल्यामुळे अतिशय चवदार लागते। तर ही भाजी मस्त गरमागरम भाकरीसोबत, दह्यासोबत आणि चपातीसोबत अप्रतिमच लागते। आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असणारी ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ट्राय करू शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही शेपूच्या भाजीची रेसिपी हे कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।